Brought to you by Sandeep University. Sandeep University, a UGC recognized experience, a 250-plus acre world-class campus with complete academic facilities. Join Sandeep University today. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यांचे जास्त नगराध्यक्ष निवडून आले. त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना, त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना, अशा पद्धतीचा हा निकाल सर्वत्र राज्यामध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पण जर आपण बघितलं, भारतीय जनता पक्षाचे जास्त नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आले असले तरी त्यांच्या पक्षातील काही जे आमदार आहेत, काही मंत्री आहेत, त्यांचे जे मतदारसंघ आहेत, त्यांची जी गावं आहेत, त्या गावामध्ये त्यांना पराभवाचा त्यांचं जे पॅनल आहेत, म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वतंत्र ठिकाणी काही ठिकाणी लढली, त्यांना निरीक्षक पद म्हणून दिलं, जबाबदारी दिली होती त्या जिल्ह्याची, त्या ठिकाणी त्यांचा तिथे परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं करता आला नाहीये, त्याचे भारतीय जनता पक्षाला यश मिळालं नाही. असे अनेक गावं आहेत, मतदारसंघ आहेत आणि ते नगर परिषद आहेत, नगरपंचायती आहेत. त्या कोणत्या आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्यामुळे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांची जी पुढची कारकीर्द आहे त्यासाठी एक धोक्याची घंटा आहे का, असं देखील म्हणायला काही हरकत आहे. या मंत्री कोण आहेत, आमदार कोण आहेत आणि त्या नगर परिषद कोण आहेत, कोणत्या आहेत, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक. जर आपण बघितलं, उरणमध्ये महेश बालदी जे आमदार आहेत, त्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. त्यामुळे उरणमध्ये महेश बालदींना त्यांच्या करिश्मा दाखवता आलेला नाही. त्यानंतर चंद्रपुरामध्ये मुनगंटीवार यांना धक्का बसलेला आहे. विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून आणता आलेले आहेत. त्यानंतर कालच्या विजयानंतर सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य देखील समोर आलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की शनी शिंगणापूर नंतर आमच्या पक्षाला दरवाजे नाही आहेत, अशी ही परिस्थिती सध्या आहे. आणि त्यानंतर आमच्या नेत्यांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी वडेट्टीवारांना शक्ती दिली, पण आमच्या नेत्यांनी मला मंत्रिपद दिलं नाही, शक्ती दिली नाही, अशी खतखत सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली होती कालच्या विजयाच्या निकालानंतर देखील. आता जर बघितलं आपण, सुधीर मुनगंटीवारांची आज एक प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की या निकालामुळे काही फरक पडणार नाहीये. मी आता महापालिकेच्या पूर्वसंध्येला राज्यामध्ये एक झंझावाती दौरा करणार असल्याचं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. त्यानंतर जर बघितलं आपण, पुढचं जे आमदार आहेत, संतोष दानवे आहेत, जालन्यातील भोकरदन रावसाहेब दानवे जे 20 वर्ष खासदार होते, त्यांचे पुत्र आहेत संतोष दानवे, ते तिथून आमदार आहेत त्या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये. त्यांच्या जे गाव आहे दानवेंचं भोकरदन, त्या ठिकाणी त्यांना त्यांची नगर परिषद निवडून आणता आलेली नाही. अशोक चव्हाण जे काँग्रेसचे नेते होते, भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाले, त्यानंतर ते राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांना नांदेड जिल्ह्यामध्ये अशा म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांना चांगली कामगिरी आता या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये करता येईल अशी चर्चा होती. पण तशा पद्धतीचं तिथं चित्र पाहायला मिळत नाहीये. काँग्रेसला तिथे फक्त त्यांचं जे भोकर गाव आहे तिथे त्यांची नगर परिषद निवडून आणता आली, पण अन्य जिल्ह्यामध्ये जे विविध नगर परिषद नगरपंचायत आहेत त्या ठिकाणी स्थानिक आघाडी किंवा विरोधी पक्षांना तिथे संधी मिळालेली आहे, त्यांचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. तसेच जर आपण कोकणामध्ये सिंधुदुर्गात जर बघितलं, मत्स्य विकास मंत्री जे नितेश राणे आहेत त्यांना धक्का बसलेला आहे आणि कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंचा उमेदवार जे आहेत ते नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. त्यामुळे नितेश राणेंना हा धक्का मानला जात आहे. जयकुमार गोरे जे आहेत राज्याचे ग्रामविकास मंत्री, ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी भारतीय जनता पक्ष 16 वरती लढला होता, पण अनगरची नगरपंचायत ही बिनविरोध झाली असली तरी अक्कलकोटमध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. पण अन्य जिल्ह्यामध्ये पंढरपूर असेल, अकलूज असेल किंवा मोहोळ असेल, या ठिकाणी सांगोला असेल, या ठिकाणी जयकुमार गोरेंना करिश्मा दाखवता आलेला नाहीये. निरीक्षक होते, त्यांनी जबाबदारी घेतली होती, पालकमंत्री होते आणि त्यांचा जो प्लॅन होता तो पूर्ण फसला आहे असंच म्हणायला काही हरकत नाही. तसेच जर धुळ्यामध्ये बघितलं, जयकुमार रावल जे धुळ्यातून येतात, राज्यात मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री, जयकुमार रावल यांचे जे गाव आहे दोंडाईचा वरवडे, त्यांचं ज्या गावातील नगर परिषद आहे ती बिनविरोध झाली असली तरी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर जे गाव आहे त्या ठिकाणी जयकुमार रावल यांना नगर परिषद निवडून आणता आलेली नाही. तिथे अजित पवारांचे उमेदवार हे नगराध्यक्ष बनलेले आहेत. जर जळगावमध्ये बघितलं आपण, रक्षा खडसे ज्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत, मुक्ताईनगर मधून येतात त्या, आणि त्या ठिकाणी मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत चंद्रकांत पाटील, त्यांच्या ज्या कन्या आहेत संजना पाटील या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी देखील, मतदानाच्या दिवशी देखील अशा पद्धतीचे राडे झालेले होते. त्यानंतर त्याचा निकालामध्ये आता परिवर्तन झालेलं आहे.
त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला तिथे यश मिळवता आलेलं नाहीये. भुसावळमध्ये संजय सावकारे जे आहेत राज्यातील मंत्री आहेत त्यांच्या पत्नी पराभूत झालेल्या आहेत. अकोल्यामध्ये भाजपचे जे आमदार आहेत हरीश पिंपळे त्यांचे बंधू मूर्तिजापूरमधून निवडणूक लढवत होते, त्यांचा देखील पराभव झालेला आहे. हिंगोलीमध्ये तानाजी मुटकुळे विरुद्ध संतोष बांगर असा हा वाद होता, त्यामध्ये संतोष बांगर यांनी बाजी मारलेली आहे. बांगरांनी 2 नगर परिषद निवडून आणलेले आहेत, त्यांनी तिथे कमाल केलेली आहे. तसेच तिकडे दर्यापूरमध्ये नलिनी भारसाकळे ह्या भाजपचे जे अकोटचे आमदार आहेत प्रकाश भारसाकळे त्यांच्या त्या पत्नी आहेत, त्यांचा देखील त्यामध्ये पराभव झालेला आहे कालच्या निवडणुकीमध्ये. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जास्त नगराध्यक्ष निवडून आले असले तरी काही मंत्री आहेत, काही आमदार आहेत, त्यांचे जे नातलग आहेत ते पराभवाच्या छायेमध्ये आहेत, त्यांचा पराभव झालेला आहे. अनेक जे निरीक्षक होते, पर्यवेक्षक होते, त्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी दिली होती त्या जिल्ह्यामध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. या नगर परिषद निवडणुकीचे सर्व निकाल, त्याचे विश्लेषण हे मुंबई तकच्या टाइमलाईनवरती तुम्ही पाहू शकता. सर्व राजकीय अपडेटसाठी आणि बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.